चला मैदानामध्ये वळतोय खऱ्या अर्थानं क्रिकेटचा हा रणसंग्राम रणधुमाळी महासंग्राम मैत्री चषक 2025 मध्ये भव्य दिव्य आयोजनामध्ये दिमागदार आयोजनामध्ये हे सामने रंगले जात आहेत. एका बाजूला आपण बघतोय श्रीकृपा कुरमुरली पंच काय बोलतायत. चेंडू पुरवायचा आहे. चेंडू पुरवायचा आहे. श्री कृपा कुरमुरली संघ खरोखरच आजच्या संपूर्ण नाईट रजनी स्पर्धेमध्ये एक चांगल्या दर्जाचा खेळ करत आज या स्टेज पर्यंत पोहोचलेला आहे आणि त्याच्या समोर गावदेवी आंबेघर हा देखील एक चांगल्या दर्जाचा संघ या पेन प्रभागातील टॉप 5 चा संघ. या दोन्ही संघांमध्ये ही लढत पाहायला मिळते. खरोखरच चांगली जुगलबंदी बॅट आणि बॉलचा संघर्ष मैदानामध्ये पाहायला मिळतोय. एका बाजूला आयकॉन प्लेयर म्हणून मयूर वाघमारे मॅन फ्रॉम देवत आणि त्याच्याच मदतीनं मंथन डाकी मॅन फ्रॉम हशिवरे आणि आजच्या संपूर्ण रात्रीमध्ये 92,200 व्ह्यूअर्स लोकांनी ही स्पर्धा घर बसल्या लाईव्ह बघितलेली आहे. खरोखरच पहिल्याच दिवशी 92,000 लोकांनी ही स्पर्धा लाईव्ह घर बसल्या बघितलेली आहे आणि प्रेक्षक वर्ग देखील अद्याप 5 वाजायची वेळ आली आहे. अद्याप या ठिकाणी प्रेक्षक वर्ग तितकाच ताकदीने पाहायला मिळतोय. पहिलाच P1चा षटक चेंडू हवेमध्ये आहे. काऊ कॉर्नर रिझन मध्ये क्षेत्ररक्षक खाली परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळालं. एक धाव फलंदाज पूर्ण करतोय आणि इथे मात्र जीवन दान उंची जास्त लांबी कमी असणारा हा फटका मात्र थोडासा बाउंड्री लगतच या ठिकाणी थांबवला गेलाय. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. इथे मात्र धावा सेव्ह केल्या गेल्या. पहिलं या ठिकाणी एक धाव धापलकावर लगावली जाते. श्री गणेशा केला जातोय. आखाती देशांचा अनुभव घेत आज आपल्या संघासाठी श्री कृपा संघासाठी आयकॉन प्लेयर म्हणून मयूर वाघमारे त्यांच्याच मदतीनं आपण बघतोय सलामीवीर पंच चेंडू पुरवायचे पंचांकडे. अठरा शिलेदार ज्यांनी बऱ्याचशा क्षेत्रामध्ये आपल्या नावाने नाही तर आपल्या कामाने छाप सोडलेली आहे असे सर्व 18 शिलेदार खरोखरच शैक्षणिक सांस्कृतिक सामाजिक क्षेत्रामध्ये अग्रेसर आणि आज या क्रिकेटचं भव्य दिव्य आयोजन त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. मैत्री चषक 2025 हे 6वं पर्व आणि या 6व्या पर्वातली ही आजच्या दिवसातली स्पीडअप करायचं आहे पंच. गोलंदाजी मार्क साठी सज्ज. आता मात्र अलॉंग द कार्पेट फॉलो थ्रू मध्ये चेंडू अडवलाय. शॉर्ट मिडॉनचा क्षेत्ररक्षक चेंडूची उचल करतोय. कोणतीही धाव नाही कोणताही मोठा फटका नाही. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळतीये. या ठिकाणी युरोप खंडातील माल्टा या देशांमधून ऑनलाईन मॅचचा आस्वाद 24 इव्हेंटच्या माध्यमातून आमचे आंबेघर गावचे सदस्य योगेश टेंबे हे लाईव्ह मॅच बघतायत तर त्यांनी देखील या मॅच साठी शुभेच्छा दिलेल्या आहेत. आणि हॅट्रिक जर घेतली या गोलंदाजाने कोणत्याही गोलंदाजाने तर त्यांच्याकडून रोख रक्कम 1,000 रुपयाचं कॅश प्राइज असणार आहे. P1चं षटक या मैदानामध्ये पाहायला मिळतोय. गोलंदाज साबरसई संघाकडून रोशन पवार कुरमुरली संघाकडून रोशन आंबेगाव संघाकडून क्षमस्व आमचे काका थोडस थंडीने गारटलेत त्यामुळे थोडस आम्हाला थोडस मिसगाईड करतायत. काही हरकत नाही परंतु इथे मात्र एक जबरदस्त बॉलर बॅट ड्राईव्ह फटका वाईडिश लोंगान आणि लोंगापच्या मधोमध चेंडू जातोय. खणखणीत दणदणीत येतो एक जबरदस्त मंथन डाकी षटकार.
8 धावा धावफलकावर लागलेले आहेत. बरेचसे ग्रामस्थ देखील आता मॉर्निंग वॉक साठी निघणार आहेत, कारण 5 वाजलेत आणि ही स्पर्धा खरोखरच एक प्रेक्षक. पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न लॉंग द कार्पेट खेळून काढलाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, चांगले क्षेत्ररक्षण झालं, फेकी झाली, एकच धाव धावफलकावर लगावली जाते. चांगलं क्रिकेट या मैदानामध्ये पाहायला मिळतंय. एक चांगलं आयोजन आणि नियोजन, दिमागदार आयोजन. नाईट क्रिकेट रजनी स्पर्धा मैत्री चषक 2025 हे 6वं पर्व आपलं मैदानामध्ये पाहायला मिळतंय. रोशन पुन्हा एकदा सज्ज. आता मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न निश्चितच झाला. थोडस या ठिकाणी फर्निचर खराब असल्या कारणाने थोडस मिस टाइम झालं. बॅट आणि चेंडूचं कोणत्याही मुलाखत नाही, निर्धाव चेंडूची मात्र सांगता पाहायला मिळाली. संघाची धावसंख्या स्थिरावलेली पाहायला मिळते 9 या धावसंख्येवर. महत्वाचं सांगायचं, अद्याप या ठिकाणी कोणताही विकेट न घालवता येते. मात्र शक्तीपेक्षा युक्तीचा वापर करण्याचा प्रयत्न गोलंदाज झाला, परंतु तितकाच चतुर आणि हुशार फलंदाज मात्र डीप एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये आज चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स चौकार. 4 धावेनं धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या P1च्या या षटकामध्ये आपण बघितलं की 13 धावा धावफलकावर लागल्यात. अतिशय सुंदर असं क्लायमेट, सकाळचं सत्र, गुलाबी थंडी. गुलाबी थंडीमध्ये आपण बघतोय की खरोखरच आमचे वामन रोडा सर सांगतायत की एक अजून एक मॅच शिल्लक आहे, त्यामुळे निश्चितच आपल्याला वैयक्तिक पहिलं, सांघिक दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज चैतन्य पाटील. टाकीगावचा हा खेळाडू, उरण तालुक्यातील एक अव्वल दर्जाचा खेळाडू चैतन्य पाटील गोलंदाजी मार्गची धुरा सांभाळतायत. खरोखर एक चांगल्या दर्जाचं खेळ त्यांच्या माध्यमातून पूर्ण राईट रजनी स्पर्धेमध्ये पाहायला मिळालं. आणि आता मात्र फलंदाजीसाठी मंथन टाकी यांनी एक षटकारासह 7 धावा आपल्या संघासाठी बनवलेल्या आहेत. आता मात्र शॉर्टापुलचा फटका इथे मात्र फसलाय. थोडस क्षेत्ररक्षण मात्र या ठिकाणी मिसगॅदर करतोय. लॉंग लेगचा क्षेत्ररक्षक पाहायला मिळाला. असं वाटत होतं की पहिला झटका, पहिला हादरा मिळतोय की काय, परंतु थोडस फंबलिंग पाहायला मिळालं लॉंग लेग क्षेत्रामध्ये आणि एक धाव या ठिकाणी पूर्ण पाहायला मिळाली. एक धावेनं धावफलक पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या होतीये 14 धावा. आता मात्र गाडीचा घेर मात्र या ठिकाणी चेंज करावा लागेल, कारण एक अनुभवी प्लेअर जर पाहिलं तर मंथन डाकी असो किंवा मयूर वाघमारे, दोन्ही फलंदाजांकडे ती क्षमता आहे, ती गुणवत्ता आहे. आता मात्र या ठिकाणी बॅटची आतली कडा अजून या ठिकाणी चेंडू जातो विकेट किपरच्या जाळ्यामध्ये. खरोखरच एक्स्ट्रा कव्हर रिझन मध्ये खेळण्याचा मानस मात्र पाहायला मिळाला, मात्र पूर्ण अपयशी या ठिकाणी ठरला गेला फलंदाज मयूर वाघमारे. चैतन्य पुन्हा एकदा शॉर्टामूलचा फटका खेळण्याचा प्रयत्न निश्चितच झाला, परंतु या ठिकाणी पाहिलं तर कोणती मोठा फटका नाही. बॅट आणि चेंडूमध्ये संपर्क पाहायला मिळत नाहीये. आता मात्र कमबॅक पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्कवर चैतन्य पाटील. याचा आत्मविश्वास आणि जिद्द आणि चिकाटी जेव्हा तुमच्या मनामध्ये असते तेव्हा तुमच्याकडून चांगला खेळ होत असतो, परंतु आता जसजसा आपला हा सत्र संपणार आहे तस तसं तुमचं या ठिकाणी अस्तित्व देखील तितकंच कठीण होणार आहे. आणि मैदानामध्ये आपलं अस्तित्व जर टिकून ठेवायचं असेल तर मयूर वाघमारे, ज्यांना मागच्या काही टुर्नामेंट्स मध्ये आपण बघितलं की 6 चेंडूंवर 6 षटकार लगावले होते, तोच विक्रम मात्र या मैदानामध्ये करणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा या ठिकाणी क्षेत्ररक्षक, शॉर्ट कव्हरचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. एकच धाव धावफलकावर लगावली जाते. संघाची धावसंख्या दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 15 धावा धावफलकावर. एकेरी दुहेरी धावांना भर. आता मात्र थोडस अडचणीत नेऊन ठेवण्याचं काम गोलंदाज चैतन्य पाटील करताना पाहायला मिळतात. चांगला फटका या ठिकाणी, सुंदर देखना फटका, चेंडू जातो आउट ऑफ द रोप.
सीमारेषा बाहेर. जबरदस्त मंथन डाके याच्या बॅट मधून येतो एक जबरदस्त प्रेक्षणीय षटकार. डीजे मंथन डाकी खरोखरच ज्या फटक्याची नितांत गरज होती संघाला आणि तो फटका येतो एक्स्ट्रा कव्हर रिझल्ट मध्ये. अतिशय सुंदर देखना फटका पाहायला मिळाला. चेंडू पुरवायचा आहे. संघाची धावसंख्या 21 लॉस ऑफ 0 विकेट. 21 धावा धावबलकावर लागल्यात. प्रेक्षक अजून अद्याप हलायचं नाव या मैदानातून घेत नाहीयेत कारण की स्पर्धा मात्र नावारूपाला आणली आहे मैत्री ग्रुप या 18 शिलेदारांनी. त्यामध्ये अमोल दलवी असो, कवेश दलवी असो, रोशन दादा पाटील असोत, आमचे अमोलजी एरणकर असोत, असे हे 18 गिरीश पाटील, समीरजी ॲडव्होकेट समीरजी बंगाली, त्याचबरोबर नितीनजी जेदे यांच्या माध्यमातून हे रंगलेले सामने. आता मागता अलॉंग द कार्पेट खेळून काढलाय. डीपचा क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात आहे. चेंडूची उचल करतोय, फेकी करतोय, तत्वर मात्र घेतलेली एकच धाव. अतिशय सुंदर या ठिकाणी क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. तितकीच चांगली फेकी पाहायला मिळाली आणि संघाची धावसंख्या मात्र दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 0 गड्याच्या मदतीनं 22 धावा. पहिलं षटक P1चं षटक हाताळलं रोशन पवार या गोलंदाजानं. धावा खर्च गेल्या होत्या फक्त 13. तदनंतर वैयक्तिक पहिलं सांघिक दुसरं षटक हाताळलं चैतन्य पाटील या गोलंदाजाला, आयकॉन प्लेअर. त्यानं या ठिकाणी धावा खर्च केल्या 9 आणि या 9 धावेने जर एकंदरीत विचार केला तर 2 षटकां म्हणजे 12 चेंडूंचा खेळ या ठिकाणी मार्गस्थ झालाय. 22 धावा धावबलकावर अद्याप पाहायला मिळत आहेत. आता मात्र स्लॉक षटक आहे. स्लॉक षटकावर जबाबदारी मात्र सोपवले तो म्हणजे गोलंदाज मंथन नाडकर. एक या यंदाच्या 2024 आणि 25च्या या ठिकाणी फार्मामधला एक अव्वल म्हणजे टॉप 10 रँकिंगचा हा गोलंदाज गावदेवी आंबेकर संघाकडून नेहमीच आपण बघतो. परंतु या आयकॉन प्लेअरच्या टुर्नामेंट्स मध्ये पहिल्यांदा या नाईट रेसलिंग स्पर्धेमध्ये आपण त्याला एक चांगल्या दर्जाची कामी करताना पाहिलेलं आहे. पुन्हा एकदा स्लॉक षटक हाताळणार मंथन नाडकर, परंतु फलंदाजीसाठी ज्याने आपल्या बॅटच्या पट्ट्यातून आपली तोप दाखवलेली असा हा मंथन डाकी काय करणार याचं मात्र धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी नितेश पाटील येतोय मैदानामध्ये. गती परिवर्तन नेहमीच प्रत्येक चेंडूवर जेव्हा तुमच्याकडे एक चांगल्या दर्जाचं गती परिवर्तन किंवा ब्लॉक हॉल पद्धतीचे ब्रह्मास्त्र जेव्हा वापरतात तेव्हा फलंदाज मात्र या ठिकाणी थोडेसे कुठेतरी कमी पडत असतात आणि मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. पहिला चेंडू गती परिवर्तन शोल्डरचा वापर केला, चेंडू या ठिकाणी स्थिरावला विकेट किपरच्या जाल्यामध्ये. पुन्हा एकदा या ठिकाणी शॉर्ट ऑफ पूलचा फटका सजवायचा होता. डीप मध्ये क्षेत्ररक्षक, फाईन लेग क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक या ठिकाणी चेंडूची उचल करतोय. पुन्हा एकदा या ठिकाणी आपल्याला मैदानामध्ये अस्तित्व निर्माण करून ठेवायचं असेल तर प्रतिस्पर्धी देखील संघ तितकाच ताकदवर आहे. समोर या ठिकाणी बलाढ्य फलंदाजांचा भरणा असलेला हा गावदेवी आंबेकर संघ देखील आहे. त्यामुळे त्यांच्या समवेत खेळत असताना आपल्याला कमीत कमी 30 ते 35 धावांचं टार्गेट या मॅच मध्ये ठेवावं लागणार. खरोखरच आता मात्र सर्व दारोमदार असणार आहे. एकही विकेट जरी गेला नसला तरी अद्याप या ठिकाणी मयूर वाघमारेची बॅट मात्र शांत पाहायला मिळते. बिगिट करायचा प्रयत्न निश्चितच झाला, परंतु पुन्हा एकदा मैदानामध्ये काय घडलं जात आहे बघितलं. असं वाटत होतं की चेंडू जातोय डीप फाईन लेग क्षेत्रामध्ये, परंतु बॅट आणि चेंडूची कोणतीही मुलाखत मैदानामध्ये पाहायला मिळाली नाहीये. एक अनुभवी फलंदाजाला मात्र आपल्या काबीज ठेवण्याचं काम या गोलंदाज मंथन नाडकर यानं केलंय. खरोखर यातूनच तुमचा अनुभव कामास येतो, यातूनच तुम्ही काहीतरी शिकत असता आणि आज मैदानामध्ये पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा बिगिट खेळण्याचा प्रयत्न केला होता, मिस टाइम झालाय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक आहे, थोडासा फंबलिंग पाहायला मिळाला, त्याचा मात्र बदला पाहायला मिळतोय 2 धावेनीची. आणि श्री कृपा कुरमुरली संघ मात्र इथे 2 धावेने पुढे सरकतोय. संघाची धावसंख्या पाहायला मिळाली स्लॉक षटकामध्ये 25 धावा.
तिसरा आणि अंतिम षटक स्लॉग षटक पाहायला मिळतोय. अद्याप जर विचार केला तर 4 चेंडू फेकलेत. पहिल्या चेंडूवर 0, दुसऱ्या चेंडूवर 1 धाव, तिसऱ्या चेंडूवर डॉट आणि चौथ्या चेंडूवर 2 धावा. आता चेंडू या ठिकाणी हवेमध्ये फायर केलाय. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतोय आणि आता मात्र ती चुकी पाहायला मिळणार नाहीये. महत्वाचा मोठा हादरा पाहायला मिळतोय श्रीकृपा कुरमुरली संघाला मयूर वाघमारेच्या स्वरूपात. पहिला विकेट पहिला गडी गारद होतोय. खरोखरच थोडासा अपयशी पाहायला मिळाला फलंदाज मयूर वाघमारे. जवळ तब्बल जर विचार केला तर चेंडू फेस केले गेले, 9 चेंडू फेस केले, फक्त एकच चौकार पाहायला मिळालं. खरोखरच थोडा निराशा प्रेक्षक वर्ग यांची देखील निराशा पाहायला मिळाली. कारण की जसजसं सत्र पुढे जातं तसतसं गोलंदाज देखील तितकेच हुशार होत असतात आणि आज या मैदानामध्ये देखील तेच पाहायला मिळालं. गावदेवी आंबेकर संघाचे हे तिन्ही गोलंदाजांनी अतिशय सुरेखरित्या कामगिरी बजावली आणि स्लॉग षटकामध्ये जो खरोखरच मंथन नाडकर आहे ह्या गोलंदाजाला पूर्णतः प्रभावित या संपूर्ण टुर्नामेंट्स मध्ये केलंय. खरोखरच मोठं टार्गेट होऊन न देता एक कमी टार्गेट मध्ये रोखण्याचं काम या तिन्ही गोलंदाजांकडून पाहायला मिळालं. कॅमेरामॅन एंड कडून गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा सज्ज होतोय. आता मात्र फलंदाजीसाठी फलंदाज इथे विनोद बामुगडे. टायगर अभी जिंदा आहे. आता मात्र टायगरने दाखवून दिलाय, कारण की माझ्यामध्ये ती गुणवत्ता आहे, माझ्यामध्ये ती ताकद आहे, माझ्यामध्ये ती मोठे फटके मारण्याची क्षमता आहे आणि शेवटच्या चेंडूंमध्ये 600च्या स्ट्राईक रेटने फलंदाजी करत असताना एक जबरदस्त वाईडिश लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये खणखणीत दणदणीत षटकार आणि या षटकारानं खरोखरच या शेवटच्या 6 धावा वामनरोडा सर निश्चितच फायदेशीर ठरणार आहेत श्रीकृपा कुरमुरली संघाला. परंतु पंचांना विनंती करतो की लगेचच पुढची मॅच एक आहे. बराचसा टाइम या आजच्या दिवसामध्ये रजनीमध्ये गेलाय, तर त्यामुळे लगेचच क्षेत्ररक्षण सजून घ्यायचं आहे. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी धावा गोळा करायच्या आहेत मैदानामध्ये. 32 धावा, 18 चेंडू 32 धावा, 32 धावा 18 चेंडू. वामनरोडा सर एकंदरीत जर विचार केला तर दोन्ही संघ हे दोन्ही संघांकडे पारडं सेम आहे. 18 चेंडूंमध्ये 32 धावा बऱ्याचशा होताना बघितलेल्या आहेत. परंतु श्रीकृपा कुरमुरली संघाचा जर विचार केला तर त्यामध्ये एक अनुभवी गोलंदाज म्हणजे मयूर वाघमारे सारखा एक अष्टपैलू खेळाडू असताना एक चांगल्या दर्जाचा निश्चितच हा मॅच पाहायला मिळेल. परंतु प्रतिस्पर्धी गावदेवी आंबेकर संघाचा जर विचार केला तर त्या संघामध्ये चैतन्य पाटील आणि करण नाडकर ज्यांनी सलग 2 मॅच मध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब घेतलेले हे सलामीवीर जोडी मैदानामध्ये दाखल होते. परंतु क्रिकेट आहे मित्रांनो, क्रिकेटमध्ये जरतरची भाषा देखील झालीच पाहिजे. कारण की जेव्हा जरतरची भाषा होते तेव्हा आपल्याला देखील बाकीच समजतं की कोणता संघ कोणत्या संघावर हावी ठरतोय. मैदानामध्ये देखील हीच सूत्र पाहायला मिळतोय. 18 चेंडू आणि 32 धावा करायचे आहेत. पहिल्या जर P1च्या षटकामध्ये कमीत कमी धावा देत 1-2 विकेट जर गेले तर गावदेवी आंबेकर संघ हा अडचणीत येऊ शकतो. परंतु प्रतिस्पर्धी संघासमोर जर P1च्या षटकामध्ये जर हल्लाबोला चौकार आणि षटकारांची आतिषबाजी केली तर निश्चितच गावदेवी आंबेकर हा संघ देखील प्रतिस्पर्धी संघासमोर हावी ठरू शकतो. परंतु या ठिकाणी मैदानामध्ये पंचांना विनंती करतो की स्पीडअप करायचं आहे. परंतु जर वामनरोडा सर केला तर दोन्ही संघ ताकदवर आहेत. करो या मरो दोन्ही संघांच्या बाजूने स्थिती आहे. तर या पुढच्या 3 षटकांचं धावतं समालोचन ऐकवण्यासाठी मी आमंत्रित करतो एक जबरदस्त मराठी आणि हिंदीमध्ये ज्यांचं प्रभुत्व नेहमीच पाहायला मिळालं असे आमचे
गुरुवर्य वामनजी दरोडा सर. धन्यवाद नितेशजी पाटील. धन्यवाद संपूर्ण आमचे आयोजक मैत्री ग्रुप. चला थोड़ा स्पीडअप करा. आने वाले रहेंगी 30 गेंदे और 30 गेंदों में जीतने के लिए तकरीबन चाहिए 18 गेंदे और 32 रन का पीछा चलेगा मेरे ख्याल से, क्योंकि जैसा जैसा सुबह का वक्त नजदीक आ रहा है कहीं ना कहीं यहाँ से थोड़ा सा हमारे भी बैलेंस बिगड़ता जा रहा है. जवान हो या बिजली हो उनके ऊपर ज्यादा भरोसा नहीं रखना चाहिए. तो पहली गेंद बिल्कुल लाभ करने की कोशिश की. शॉट गले में इस गेंद को खेला था, सिर्फ सिंगल मिल चुका है. 17 गेंदे और 17 गेंदों में टोटल चाहिए 31. बिल्कुल कांटे भरा मुकाबला भी बन सकता है. अगर P1 का पहला ओवर चल रहा है तो अच्छी गेंदबाजी होगी. मयूर जी वाघमारे साहब तो गेंदबाजी मार के ऊपर जरूर खड़े हैं और काफी तीखी गेंदबाजी हमने देखी है उनकी. तो शायद ऐसी गेंदबाजी चलेगी तो कहीं ना कहीं गावदेव अंबिगर टीम के लिए कुछ प्लानिंग करनी पड़ेगी. 32 का पीछा, 1 रन आ चुका है. आने वाली 17 गेंदे और 17 गेंदों में तकरीबन चाहिए 31 का आंकड़ा. लेफ्ट हैंड बल्लेबाज है करण नाडकर जो स्ट्राइक एंड के ऊपर और नॉन स्ट्राइक एंड के ऊपर बल्लेबाज चैतन्य पाटिल और गेंदबाज का भाग दौड़ संभालते हुए गेंदबाज श्री कृपा कुरमुले टीम के आइकॉन खिलाड़ी मयूर वाघमारे जो P1 का पहला ओवर फेंकने के लिए तैयार. स्ट्राइक पर लेफ्ट हैंड बल्लेबाज करण नाडकर. अगली गेंद और ये देखिए लाउड अपील जोरों के साथ, बहुत जोरों के साथ लाउड अपील हुई थी जरूर, लेकिन नॉट आउट का इशारा होना चाहिए क्योंकि लाउड अपील जब जब कहते हैं ना 200 डॉट गेंद जाती है तो पंच के ऊपर दबाव डालने की कोशिश, गेंदबाज हो या फील्डर हो, ज्यादा से ज्यादा जो घातक विकेट होता है उसके ऊपर विकेट अगर हाथ में लगे तो कहीं ना कहीं एक मुश्किल पैदा कर सकते हैं. ऐसे लाउड अपील की थी कि करण का विकेट मिले. बढ़िया ये स्करकट का फटका, शॉर्ट पॉइंट चेहरे में गेंद को ट्रैवल किया, डायरेक्ट हिट करने की कोशिश, लेकिन तब तक चीते की दौड़ लगाई और 1 रन प्राप्त किया. टोटल 2 का आंकड़ा आ चुका है स्कोर कार्ड के ऊपर. आने वाली गेंदें रहेंगी मेरे ख्याल से 15 और 15 गेंदों में नंबर चाहिए कुल टोटल 30. 15 गेंदे हैं और 15 गेंदों में तकरीबन चाहिए 30 का आंकड़ा. स्ट्राइक ओवर जा चुके चैतन्य पाटिल, नॉन स्ट्राइक एंड के ओवर आ चुके लेफ्ट हैंड बल्लेबाज करण नाडकर और गेंदबाज का भाग दौड़ मयूर. ओहो ये देखिए ऑन साइड केयर में गेंद के हल्के हाथों से खेलने की कोशिश. एक ही रन थर्ड पंच की तरफ इशारा. रनआउट का विकेट जाएगा या नहीं जाएगा. बम बम भोले तीसरी आंख खोले तो यह तीसरी आंख खुल जाएगी या मिट जाएगी, लेकिन ये रनआउट का विकेट जा सकता है तो जोर का झटका गावदेवी अंबिगर टीम के लग सकता है. बहुत बड़ा झटका लग सकता है गावदेवी अंबिगर टीम के लिए क्योंकि करण नाडकर का विकेट हो सकता है तो बड़ा झटका भी लग सकता है. यकीनन सुबह का वक्त की तरफ हम लोग बढ़ रहे. ठंड का मौसम है दादा. रात भर अगर बात करें तो ज्यादा ठंड महसूस हुई इस मैदान में. नेचुरल एरिया है, डैम के नजदीक ये मैदान, इसके कारण थोड़ा सा ठंड तो जरूर महसूस हुआ. नो डाउट, यस नो डाउट. करण पहुंच गए, भाग्यशाली रह गए. बाल 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 बच गए, वरना करण का विकेट ज्यादा तो बहुत बड़ा दुख भरी कहानी गावदेवी अंबिगर टीम के पास जरूर चली जाती. लेकिन रनआउट का विकेट, महंगा विकेट सस्ते में चला जाता है तो जोर का झटका जोरों से भी लगता है. फिर से गेंदबाजी मार्ग पर गेंदबाज मयूर वाघमारे. दैवत एक्सप्रेस
मयूर देवत एक्सप्रेस मयूर वाघमारे। ओ ये देखिए कमाल वाली गेंद, कमाल वाली गेंद, क्या शानदार गेंद फेंकी इस मैदान में करण को। करण भी देखते रह गया कि कहाँ यार कहाँ चले गए, ढूंढते रह जाओगे करण, लेकिन छगा दागो इसको लगा डाला तो गावदे अंबेगेर जिंगा डाला, लेकिन कब आएगा वो छक्का, कब आएगा वो चौवा, क्योंकि जीतने के लिए टोटल 32 का आंकड़ा। और ये करकट का फटका है, ऑफ ड्राइव जरूर नजर आया, फील्ड वहां नजर आई, लेकिन सिंगल को नहीं रोक पाओगे, सिंगल तो जरूर मिलेगा। टोटल पहला ओवर खत्म, टोटल बन चुके स्कोर कार्ड के ऊपर 4, आने वाले गेंदे 12 और 12 गेंदों में कुल टोटल चाहिए 28। 12 गेंदे है शेष, 12 गेंदे बाकी और 12 गेंदों में कुल टोटल नंबर चाहिए 28। 28 का आंकड़ा चाहिए। करण हो चैतन्य हो तो कहीं ना कहीं आप इस ओवर में ज्यादा से ज्यादा मैच हिट हमें नजर आनी चाहिए। गेंदबाजी मार के ऊपर गेंदबाज आ चुके आइकॉन खिलाड़ी मंथन डाकी, श्री कुबा कुरमुरे टीम के आइकॉन खिलाड़ी है जरूर मंथन डाकी, लेकिन स्ट्राइक और बल्लेबाज लेफ्ट हैंड बल्लेबाज करण नाडकर। करण नाडकर को पहली बारी को याद करना पड़ेगा, भूतकाल जो निकल चुका है उसको याद करना पड़ेगा, क्योंकि इसके पहले बारी क्या शानदार बारी खेली थी जरूर करण नाडकर ने, तो वो बारी आप याद करनी पड़ेगी। हाँ, जब अगर बात करें तो सुबह की तरह हम लोग बढ़ रहे हैं, लेकिन करण दादा वो जो तूने पहली बारी खेली थी वो गांव अंबेडकर टीम के लिए आप खेलना बहुत जरूरी, क्योंकि ये मुकाबला बहुत बड़ा मुकाबला है। अक्रॉस द लाइन खेलने का प्रयास, स्टेपल हुए थे, लेकिन गेंद कहाँ और आपका बल्ला कहाँ, जाना था जापान तू पहुंच गया चीन, तो यह ऐसा नहीं चलेगा। आने वाले गेंदे 11 और 11 गेंदों में नंबर चाहिए 28। 28 का आंकड़ा चाहिए। मंथन डाकी, ओहो इस गेंद को खेला है बिल्कुल वाइडिश लॉन्ग ऑन कह रहे में, 1 बाउंस 2 बाउंस, सीमा रेखा पर ये मिलेगा नंबर 4 चौकार। कोमड़ा काटने का टाइम हो गया, अभी सुबह सुबह होने वाली है। अभी मुर्गा भी बोलेगा कुकड़ू। चले मैदान की तरफ चलते हैं। अगली गेंद, आहा ये गेंद शायद यस वाइड गेंद का इशारा और 1 बाउंस के लिए जरूर वार्न किया है इस गेंदबाज मंथन डाकी को। टोटल 9 तो गेंदे बचे मेरे ख्याल से 10। ये देखिए ज्यादा लाउड अपील हुई थी जरूर, एक दूसरे का कॉलिंग भी बहुत अच्छा हुआ था, लेकिन एस वाइड का भी इशारा, तो ये कहीं ना कहीं ये श्री कृपा कुरमुरे के लिए थोड़ी सी खतरे वाली घंटी हमें नजर आ रही है, क्योंकि देखिए 1+1 11 रन बन चुके टोटल। आने वाली गेंदें रहेंगी 10 में 21 चाहिए, 10 में चैतन पाटिल साहब 21 चाहिए, 21 10 में 21 बस।
चले आगे लेकिन मंथन टाकी की बढ़िया। ये देखिए सटीक गियर का वापर किया तो ऑन साइड गियर में गेंद को ट्रैवल किया जरूर दुक्की के लिए पलट वार भाग मिल का भाग भाग मिल का भाग। सुबह का वक्त जरूर नजदीक आ रहा है। 2 रन 13 मेरा साथ, लेकिन सुबह के वक्त में कोई ना कोई तो साथ छोड़ के सोने के लिए जाएगा। यस ओहो हो, और ये शायद हाँ टांगा पलटी घोडा फरार। काय चौकार काय पंच काय चौकार टांगा पलटी दादा घोडा फरार। या क्षेत्राचा विचार करावा लागेल। हे चौकाराच्या सणात धाव संख्या टोटल 17। यस 17 का आंकड़ा आ चुका स्कोर कार्ड के ऊपर। 17 का आंकड़ा आ चुका है। आने वाले गेंदे रहेंगे मेरे ख्याल से 8 और 8 गेंदों में नंबर चाहिए कुल टोटल 15। यस मुकाबला नजदीक आ रहा है, मुकाबला नजदीक आ रहा है। हाँ तो हम लोग सुनेंगे ना, अभी उसका शिफ्ट चालू होने वाला है योगेश वाघ का। यस यस लेफ्टेड हिट वडिश लॉन्ग कैरे में गेंद को ट्रैवल किया। सिंगल सिंगल यस सिंगल। आने वाली 7 गेंदे और 7 गेंद में कुल टोटल चाहिए 14। 7 में 14 चाहिए, 7 में 14। मंथन मेरे ख्याल से मंथन जो डाकी जो गेंदबाजी मार के ऊपर, लेकिन करण अर्जुन के छोटे भाई आएंगे, मेरे करण अर्जुन आएंगे। इंतजार करके करके रात निकल गई, तभी भी अर्जुन नहीं आया, खाली करण आया। लेकिन क्या करण ने कमाल किया, बहुत ही अच्छा। अयास गेंद को खेला है बिल्कुल वडिश लोंगन के एरिया में। सिंगल में डबल कन्वर्ट करने की कोशिश और ये करण 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 और बाबा या काय झाला। करण बॅक टू डगआउट। बरं आहे तुझा। मगाशी आमचा रील मास्टर त्यांनी सुद्धा एक चांगला डायलॉग काय सांगायचा, मास्तरचा ऐकायलाच पाहिजे। मास्तर शिवाय मजा कोणाची, आली जयंती जे सुट्टी, आली जयंती जे सुट्टी। काय सांगायचा, मास्तर शिवाय मजाच ना कोणाची। एक काम करा सगळे मास्तरच नोकरीत धरा, बाकीचं काही करूच नका। पगार तर मरणाचा, सुट्टी आहे मरणाच्या, मरणाची मजा। चला यस चलते हैं मैदान की तरफ, जाऊया मैदानाकडे। 6 चेंडू आणि 13 धावांची गरज, 6 चेंडू आणि 13 धावांची गरज। 6 चेंडू 13 धावा, 13 धावा निघणार काय? आता काहीतरी जंतर मंतर करायला लागेल, लिंबू मिरच्या काहीतरी पिवळ्या लागतील। सरांचा अनुभव आहे, सरांचा अनुभव काय सांगतो काय माहिती। सगळी चुकतील मास्तर कमा चुकणार ना, कारण आता 8वी परत पोरा पास, मास्तर तर असणार अजिबात फुकट पोरा पास। चला 6 चेंडू आणि 13 धावांची गरज। 6-13, 13 मेरा साथ। 2 आयकॉन खेळाडू मैदानामध्ये। यस वाईड बॉल, वाईड बॉलचा इशारा येतोय। चेंडू राहिले 6 आणि 12 धावांची गरज। 6 चेंडू आणि 12 धावा, 6 चेंडू 12 धावा होणार का? कोणत्या ट्रॅकवर पुन्हा ऑफस्टिकच्या खूपच बाहेर। अजून एक येतोय वाईड बॉल। आता चेंडू आले 6 आणि विजयासाठी धावा बनवायच्यात 11। 6 चेंडू आणि 11 धावांची गरज। 6 चेंडू आणि 11 धावा गावदेवी आंबेकर टीमला बनवायचे आहेत, तर 6 चेंडू मध्ये 11 धावा डिफेंड करायचे श्री कृपा कुरमुरे टीमला। मयूर
वाघमारे नक्कीच काहीतरी गोलंदाजाला गायडन्स देत असेल. कान मंत्र. हो सटीक गिअरचा वापर केला. शॉर्ट थर्ड मॅनला हा चेंडू निघून चाललाय, परंतु एक धाव मात्र मिळते. येणारे चेंडू असणार आहेत मित्रांनो 5 आणि 5 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत. 10 बास इसके आगे जीत. 10 बास इसके आगे जीत है. क्या जीत दिला पाएंगे. स्ट्राइक वर फलंदाज रोशन पवार. पवार का पावर चलना चाहिए. ओहो, मात्र या ठिकाणी एक धाव मिळते. यस, 22 रन मिळते आणि टोटल धाव संख्या होते स्कोर कार्ड वर 23 24. येणारे 23 की 24 23 येणारे चेंडू. ओ पुन्हा चेंडू मात्र पुन्हा रिव्यू. सकाळच्या सत्रामध्ये आपण विचार करतोय. जर का विचार केला सातत्याने तर प्रत्येक धाव फार महत्वाची असणार आहे आणि प्रत्येक चेंडू डॉट निघाला त्यानंतर थोडासा फलंदाजावर दबाव आपण पाहणार आहोत. कारण विजयासाठी धावा बनवायच्या फक्त. नऊ धावांची गरज अजूनपर्यंत आहे. डिसिजन अजून पेंडिंग आहे, चेक केला जातोय. येस, फेअर डिलिव्हरी आहे. डॉट चेंडू सांगता होते. आता येणारे चेंडू असणार आहेत मित्रांनो 3 आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 9. यस, लाभ केलाय. जबरदस्त प्रेक्षणीय. सासू मेली खोकून खोकून जावय आला 90 टेकून आणि षटकार मारलाय कमरेत वाकून. डीजे ठोका जातो. हा 90 ची पॉवर आहे बाबा, काय सांगायचं. टोटल 29. आत्ता चेंडू आले 2 आणि 3 धावांची गरज. आत्ता मात्र सर काहीतरी वेगळाच घडणार आहे, बेकार होणार आहे. कारण 2 चेंडू बाकी आणि 3 धावांची गरज. 2 चेंडू बाकी 3 धावांची गरज. स्ट्राइक वरती फलंदाज चैतन्य पाटील. चैतन्य पाटील बघूया काय करतोय, कारण आता षटकार त्याने ठोकलाय. 2 चेंडू आणि 3 धावांची गरज. गावदेवी आंबेकर टीमला 2 चेंडू बॅलन्स आणि 3 धावांची गरज. चैतन्य, हो चैतन्य, क्या बात है, क्या बात है, क्या बात है. कडक 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 षटकार. End of the match. चैतन्य मॅन ऑफ द मॅच ची ट्रॉफी घेण्याकरता आपण या. आणि टॉस